ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट चेंज झालेला आहे, तो चेंज झालेला फॉर्मॅट मी आज एक्सप्लेन करते. तर बघा, आपण अगोदर लायबिलिटी साईड घ्यायचो, तर आता अगोदर ॲसेट साईड घ्यायची आहे. आणि ॲसेट साईडमध्ये दोनच भाग केलेले आहेत, एक नॉन करंट ॲसेट आणि एक करंट ॲसेट. आता आपण जो जुना फॉर्मॅट होता त्यामध्ये फिक्स ॲसेटमध्ये परत टँजिबल ॲसेट घ्यायचो. तर टँजिबल ॲसेटचं नाव चेंज होऊन तिथे आपल्याला घ्यायचे प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट. म्हणजे तुमच्या ज्या टँजिबल ॲसेट होत्या, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, त्या सगळ्या प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट या हेडिंगच्या अंडर दाखवायच्या. म्हणजे थोडक्यात काय झालं, टँजिबल ॲसेटचं नाव चेंज झालं आणि ते टायटल काय आलं, प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट असं टायटल आलं. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस होतच आपल्याला आधीपासून, पण ते 3 नंबरला होतं. त्याच्या अगोदर इनटँजिबल ॲसेट्स होत्या. तर इनटँजिबल ॲसेट्स सगळ्या एकत्र होत्या. आता गुडविल सेपरेट केलंय आणि अदर इनटँजिबल ॲसेट्स सेपरेट केलाय. हा जो आयटम आहे इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी, हा याच्या अंडर काही येणार नाही. बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेमला इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी नावाने आयटम आला तरच येतो. याच्यामध्ये कोणते इन्व्हेस्टमेंट वगैरे नाही दाखवायचे आहेत, फक्त इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी नावाने काही आलं तरच घ्यायचंय. गुडविल सेपरेट केलंय आणि अदर इनटँजिबल ॲसेट म्हणजे आपण ट्रेडमार्क्स, ब्रँड वगैरे जे आहे, कॉपीराइट्स, ते आपण इथे अदर इनटँजिबल ॲसेटमध्ये दाखवणार आहोत. बाकी पुढचे जे आयटम आहेत, बायोलॉजिकल ॲसेट अदर दॅन बिअरर प्लांट, हे काही येणार नाही. त्यानंतर फायनान्शियल ॲसेटमध्ये इथे इन्व्हेस्टमेंट आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जी आपण घ्यायचो तर ती इथे येईल. म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये कंसात लॉंग टर्म वगैरे सांगितलेलं असेल तर ती इथे येईल. किंवा आपण जर समजा असं करतो की पोस्टिंग जे आहेत, समजा डिबेंचर्स असतील किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतील किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, तर त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या अंडर दाखवायचो. आणि एखादी करंट इन्व्हेस्टमेंट नावाने इन्व्हेस्टमेंट आलेली असेल तर ती आपण काय दाखवायचो, करंट इन्व्हेस्टमेंटला दाखवायचो. म्हणजे खाली इथे करंट ॲसेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे, जर इन्व्हेस्टमेंट करंट इन्व्हेस्टमेंट असेल तर इथे दाखवा. नाहीतर आपण ज्या पद्धतीने लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट इथे दाखवायचो त्या पद्धतीने आपण इथे इन्व्हेस्टमेंट्स दाखवणार आहोत. बाकी हे हेड आपण उपयोगात आणणार नाहीये. त्यानंतर हे जे खालचे 3 आहेत हे 3ही उपयोगाचे नाहीयेत. ट्रेड रिसिवेबल, त्यानंतर लोन आणि अदर्स. ट्रेड रिसिवेबल म्हणजे जिथे आपण डेटर्स घेतो, पण डेटर्स करंट असतात त्यामुळे ते इथे नाही येणार, नॉन करंट मध्ये येणार नाही. लोन वापरणार नाही आपण, अदर ॲसेट्स वापरणार नाही. त्यानंतर डिफर्ड टॅक्स ॲसेट पण वापरणार नाही. फक्त अदर नॉन करंट ॲसेट जे आहेत त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर, त्याचं पोस्टिंग आपण इथे करणार आहोत. म्हणजे आपला आधीचा जो फॉर्मॅट होता तो फॉर्मॅटचे फक्त नावं बदललेत, बाकी काही बदल झालेला नाहीये. इथे आपली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असायची, तर इथे आता काय झालेलं आहे, तर फायनान्शियल ॲसेट्स असं हेडिंग आलं आणि त्याच्या अंडर 4 आयटम आलेले आहेत. मग बघा, टँजिबल ॲसेट्सचं नाव चेंज होऊन ते काय आलंय, प्रॉपर्टी, प्लांट अँड इक्विपमेंट आले. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस होतच, फक्त ते 3 नंबरच्या ऐवजी आता 2 नंबरला लिहायचंय. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीमध्ये बाय चान्स आयटम येईल, नाही तर कधीही येणार नाही, त्या नावाने आला तरच दाखवायचा. गुडविल सेपरेट येईल आता आणि ब्रँड, कॉपीराइट्स वगैरे जे आहेत ते इथे येतील अदर इनटँजिबल ॲसेट्सला. त्यानंतर इनटँजिबल ॲसेट्स अंडर डेव्हलपमेंट आणि बायोलॉजिकल ॲसेट्स येणार नाही. त्यानंतर फायनान्शियल ॲसेटमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती लॉंग टर्म आहे, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, सिक्युरिटीज वगैरे जे आपण दाखवतो त्या. आणि करंट इन्व्हेस्टमेंट असेल तर ती आपण इकडे खाली दाखवणार आहोत. त्यानंतर अदर नॉन करंट ॲसेटचे हेडिंग आपण वापरणार, त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट वगैरे जे मागचं हेडिंग होतं तेच, यात काही बदल झालेला नाहीये. त्यानंतर करंट ॲसेटमध्ये इन्व्हेंटरीज आहे तसंच आहे, जिथे आपण स्टॉक दाखवतो. आणि 2 नंबरला इन्व्हेस्टमेंट असायची, तर त्याच्याऐवजी असं हेडिंग दिलंय, फायनान्शियल ॲसेट. आणि बरोबर ही जी वरची नावं आहेत फायनान्शियल ॲसेट मधली ती इकडे खाली कंटिन्यू केली. बघा, इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रेड रिसिवेबल आहे. मग ट्रेड रिसिवेबल जे आहे ते इथे आपण डेटर्स दाखवणार आहोत. इन्व्हेस्टमेंटमध्ये करंट इन्व्हेस्टमेंट असेल तर ती इथे येईल आणि डेटर्सवर नेहमीप्रमाणे आरडीडीची
ऍडजस्टमेंट असणार आहे. आता डेटर्स मध्ये एक चेंज झालंय. बिल्स रिसिवेबल आपण नेहमी ट्रेड रिसिवेबल मध्येच दाखवायचो. आता बिल्स रिसिवेबल ट्रेड रिसिवेबल मध्ये नाही दाखवायचे, त्याच्याऐवजी ते इथे हे जे लोनचं हेडिंग आहे तिथे दाखवायचे आहेत. एवढा बदल आहे बिल्स रिसिवेबलच्या बाबतीमध्ये. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट अगोदर पण होतं, इथे पण आहे, फक्त क्रम बदललेला आहे. कॅशचा बँकेचा जो बॅलन्स असेल तो सगळं आपण इथे टाकणार आहे, पेटी कॅश वगैरे. आणि हे जे पुढचं हेडिंग आहे बँक अकाउंट बॅलन्स अदर दॅन 3 अबव, म्हणजे 3 मध्ये जे बसत नाही ते इथे टाकायचे. पण शक्यतो इथे कोणता आयटम येणार नाही, कारण की बँकेत कुठल्या जरी अकाउंटमध्ये पैसे असले, करंट अकाउंटमध्ये असो, सेव्हिंग अकाउंटमध्ये असो, तर ते सगळे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्येच येणार आहे. या हेडिंगच्या अंडर काहीही येणार नाही. 4 नंबरच्या हेडिंगच्या अंडर फक्त ते फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून आपण लिहिणार आहे. त्या हेडिंगचं नावच असं आहे की बँक बॅलन्स अदर दॅन 3 अबव. 3 अबव म्हणजे काय, तर वरचा जो 3 नंबरचा आकडा आहे हा, त्याच्या व्यतिरिक्त जर बँकेत पैसे असतील तर ते यात दाखवायचे. त्यानंतर लोन्स मध्ये नेहमीप्रमाणे प्रीपेड एक्सपेन्सेस येतील, ऍडव्हान्सेस असतील तर ते येतील, आणि एक आयटम आता एक्स्ट्रा येईल तो म्हणजे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल इथे नाही दाखवायचे ट्रेड रिसिवेबल मध्ये, तर ते दाखवायचे लोन्स मध्ये. आणि अदर्स जे आहेत तर अदर्स मध्ये काहीही येणार नाही. करंट टॅक्स ऍसेट मध्ये पण काहीही येणार नाही. आणि अदर करंट ऍसेट मध्ये नेहमीप्रमाणे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा जो आयटम आहे तो इथे येईल. ते हेडिंग आहे तसंच आहे, त्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. त्यानंतर लायबिलिटी साईड पहा, एकदा ऍसेट साईड पुन्हा दाखवून घेते मी. बघा, टँजिबल ऍसेटचं नाव प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट झालं. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस 3 नंबरला होता, तो 2 नंबरला आला. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी मध्ये त्या नावाने आला तोच आयटम घ्यायचा. गुडविल सेपरेट झालं आणि इतर ज्या इंटँजिबल ऍसेट्स आहेत त्या सेपरेट दाखवायच्यात आपल्याला. या 2 मध्ये काहीच येणार नाही. फायनान्शियल ऍसेटच्या अंडर इन्व्हेस्टमेंट आहे त्यात आपण इन्व्हेस्टमेंट दाखवणार. पुढच्या 3 मध्ये काहीच येणार नाही. डिफर्ड टॅक्स ऍसेट मध्ये काहीच येणार नाही. अदर नॉन करंट ऍसेट मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स वगैरे ते आयटम इथे येतील. त्यानंतर करंट ऍसेट मध्ये इन्व्हेंटरीज मध्ये स्टॉक येईल, लूज टूल्सवर डेप्रिसिएशन नसेल तर तो आयटम येईल. त्यानंतर फायनान्शियल ऍसेट मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, करंट इन्व्हेस्टमेंट नाव असेल तर इथे येईल. ट्रेड रिसिवेबल मध्ये नेहमीप्रमाणे डेटर्स येतील, त्यातून आरडीडी मायनस होईल. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये सगळे कॅश, बँकेचे बॅलन्सेस वगैरे इथे येतील. ह्या 4थ्या नंबरच्या हेडिंग मध्ये शक्यतो काही येणार नाही. लोन्स मध्ये प्रीपेड, ऍडव्हान्सेस आणि आता एक ऍडिशनल आयटम येईल बिल्स रिसिवेबल. अदर्स मध्ये काही येणार नाही. अदर करंट टॅक्स ऍसेट मध्ये पण काही येणार नाही. अदर करंट ऍसेट मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट जे आउटस्टँडिंग असतं त्याचं इफेक्ट येईल. आता लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईड मध्ये आपल्याला शेअर होल्डर्स फंड नावाने असायचं, तर त्याच्याऐवजी आता इथे इक्विटी दिले. लायबिलिटीला हेडिंग द्यायचं इक्विटी अँड लायबिलिटीज. त्यामध्ये शेअर होल्डर्स फंडच्या ऐवजी लिहायचे इक्विटी. आणि इक्विटीमध्ये 2 हेडिंग आहेत, एक इक्विटी शेअर कॅपिटल आणि दुसरं अदर इक्विटी. मग इक्विटी शेअर कॅपिटल मध्ये जे कॅपिटल आपण लिहितो, ऑथराइज, इश्यूड अँड सबस्क्राईब वगैरे ते येईल. आणि जो रिझर्व्ह अँड सरप्लस नाव होतं ते चेंज झालं आणि त्याचं नाव आलं अदर इक्विटी. म्हणजे तुम्ही जे काही रिझर्व्हला दाखवायचे किंवा सरप्लस म्हणून दाखवायचे प्रॉफिट वगैरे, ते सगळं आता आपल्याला अदर इक्विटी मध्ये दाखवायचे. म्हणजे थोडक्यात काय, तर शेअर कॅपिटलच्या ऐवजी इथे इक्विटी शेअर कॅपिटल आलं आणि रिझर्व्ह अँड सरप्लसच्या ऐवजी अदर इक्विटी नाव आलं. त्यानंतर पुढे जे होतं शेअर ऍप्लिकेशन, मनी पेंडिंग, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट, ते कॅन्सल झाले, ते आता इथे नाहीये. डायरेक्ट 2 हेडिंग आहेत, नॉन करंट लायबिलिटीज आणि करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीजचा जो फॉर्मॅट आहे ना, सेम तोच फॉर्मॅट करंट लायबिलिटीचा आहे, त्यात काहीही बदल नाही. बघा, आता त्यामध्ये पहिलं हेडिंग दिले फायनान्शियल लायबिलिटीज, त्याच्या अंडरचा जो पहिला आयटम आहे बॉरिंग्स. आपण लॉंग टर्म बॉरिंग्स घ्यायचं बघा, डिबेंचर्स, तर ते इथे येतील बॉरिंगच्या अंडर. डिबेंचर्स किंवा बँक लोन ज्याला पिरियड मेन्शन असेल ते इथे येईल. म्हणजे शब्द बदलला फक्त, लॉंग टर्म बॉरिंगच्या ऐवजी काय नाव आले, बॉरिंग्स नाव आले. इथे आपण डिबेंचर्स घेणार आहे. त्यानंतर हे जे 2 आयटम आहेत हे आपण वापरणार नाही. ट्रेड पेएबल म्हणजेच क्रेडिटर्स हे करंट असतात, नॉन करंट नसतात, त्यामुळे हे 2 आयटम आपण वापरणार नाही. जर बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आलं की ट्रेड पेएबल हे नॉन करंट आहे असं स्पेसिफिक उल्लेख असेल तरच इथे दाखवणार, नाहीतर नाही. अदर फायनान्शियल लायबिलिटीज मध्ये पण काहीच दाखवणार नाही. प्रोव्हिजन्स मध्ये पण काहीच दाखवणार नाही, कारण दीर्घ स्वरूपाचे प्रोव्हिजन्स नसतात.
डिफर्ड टॅक्स लायबिलिटी मध्ये काहीच नाही, अदर नॉन करंट लायबिलिटीज मध्ये काहीच नाही दाखवणार. म्हणजे मागच्या फॉर्मॅटमध्ये जसं होतं की आपण नॉन करंट लायबिलिटीज मधले एकच आयटम वापरायचो, तो म्हणजे लॉंग टर्म बॉरिंग. सेम त्याच पद्धतीने इथे फक्त आपल्याला बॉरिंग शब्द जो आहे तिथे आपल्याला डिबेंचर्स पोस्टिंग करायचे, किंवा बँक लोन असेल लॉंग टर्मचं तर ते पोस्टिंग करायचे. बाकीचे जे हेडिंग आहेत ते आपल्या यूज मध्ये नाहीये, फक्त नावं चेंज झालेली आहेत. इथे लॉंग टर्म प्रोव्हिजन असायचं, त्याच्याऐवजी नुसतं प्रोव्हिजन नाव आलेलं आहे. आणि मागच्या याच्यामध्ये ट्रेड पेएबल नव्हते, ते इथे आलेले आहेत. त्यानंतर करंट लायबिलिटीज आहेत. करंट लायबिलिटीचा फॉर्मॅट सेम नॉन करंट लायबिलिटीज सारखाच आहे बघा. फायनान्शियल लायबिलिटीज, बॉरिंग्स, ट्रेड पेएबल, अदर फायनान्शियल लायबिलिटीज, त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज, या पद्धतीने फॉर्मॅट आहे. तर बघा यामध्ये पहिला जो आहे बॉरिंग्स, शॉर्ट टर्म बॉरिंगच्या ऐवजी बॉरिंग शब्द आलाय. शॉर्ट टर्म बॉरिंग्स मध्ये आपण काय घ्यायचो, डिपॉझिट घ्यायचो, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, तेच इथे पोस्टिंग करायचंय. हा एक सांगायचं राहिलं, इथे बॉरिंग्स मध्ये आपण जो लॉंग टर्म बॉरिंग्स म्हणून डिबेंचर्स घ्यायचो, आणि डिबेंचर्सवर जर इंटरेस्ट असेल तर त्याचा इफेक्ट आपण इंटरेस्टचा सेपरेट द्यायचो, तो द्यायचो आपण कुठे, अदर करंट लायबिलिटीजला द्यायचो. पण आता नवीन फॉर्मॅटनुसार डिबेंचरचे इंटरेस्ट जे आहे ते डिबेंचर मध्येच ऍड करायचे, म्हणजे त्याचा सेपरेट इफेक्ट इकडे अदर नॉन करंट लायबिलिटीजला द्यायचा, सॉरी अदर करंट लायबिलिटीजला द्यायचा नाही, तर डिबेंचर मध्ये इंटरेस्ट काय करायचं, ऍड करायचं. म्हणजे नावं चेंज झालीत, आणि जे दोन बदल झालेत त्यातले एक बदल असा आहे की तुम्हाला बिल्स रिसिवेबल हे लोनच्या अंडर दाखवायचे, आणि दुसरा बदल असा आहे की इंटरेस्ट जे आपण दाखवायचो अदर करंट लायबिलिटीज मध्ये डिबेंचरवरचं, तर ते आपल्याला डिबेंचर मध्ये डायरेक्ट ऍड करायचे, सेपरेट अदर करंट लायबिलिटीजला दाखवायचं नाहीये. आता करंट लायबिलिटीज सांगते. पहिलं हेडिंग जे असायचं आपलं शॉर्ट टर्म बॉरिंग्स, त्याच्याऐवजी नाव आले बॉरिंग्स. बॉरिंग्स बॉरिंगच आहे, त्यामुळे डिपॉझिट, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट इथे दाखवायचं आहे आपल्याला. त्यानंतर ट्रेड पेएबल, इथे आपण नेहमीप्रमाणे क्रेडिटर्स दाखवणार आहोत. त्यानंतर अदर फायनान्शियल लायबिलिटीजचा वापर करायचा नाही. डायरेक्ट इथे आहे ना अदर करंट लायबिलिटीज, तिथे आपण बिल्स पेएबल असतील, त्यानंतर इतर काही खर्च आउटस्टँडिंग असतील, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंडची ऍडजस्टमेंट असते ती असेल, तर अनक्लेम डिव्हिडंड असेल, तर तो सगळं आपण इथे दाखवणार आहे. अदर करंट लायबिलिटीज तिकडचं जे हेडिंग होतं सेम तेच हेडिंग आहे, काहीच बदल नाही, सेम त्याच पोस्टिंग आहे. त्यानंतर प्रोव्हिजन, तिकडे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नाव होतं, इथे नुसतं प्रोव्हिजन नाव आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे आपण प्रपोज डिव्हिडंड, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन लिहिणार आहोत. आणि लास्टला करंट टॅक्स लायबिलिटीज, याचा आपण वापर करणार नाही. परत एकदा फॉर्मॅट पाहून घ्या, नाव चेंज आहे, टँजिबल ॲसेटच्या ऐवजी आपण इथे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट नाव देणार आहे. पोस्टिंग सगळ्या टँजिबल ॲसेटच्याच असणार आहे. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेसला कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस पोस्टिंग करणार. इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी येणार नाही शक्यतो, पण बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेमला आली तर. गुडविल सेपरेट दाखवायचे, आणि ब्रँड, कॉपीराइट्स वगैरे, ट्रेडमार्क्स ते सेपरेट दाखवायचे अदर इंटँजिबल ॲसेटला. त्यानंतर हे जे दोन हेडिंग आहेत त्याचा आपण वापर नाही करणार आहोत. इंटँजिबल ॲसेट अंडर डेव्हलपमेंट आणि बायोलॉजिकल ॲसेट बाय चान्स एखाद्या प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. त्यानंतर फायनान्शियल ॲसेटच्या अंडर इन्व्हेस्टमेंट आहे, इथे सगळे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण घेणार. ट्रेड रिसिवेबलचा वापर नाही करायचा, लोनचा नाही, अदर ॲपचा नाही, डिफर्ड टॅक्स ॲसेटचा नाही, अदर नॉन करंट ॲसेटमध्ये आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर, जे मागचे हेडिंग आहे तेच हेडिंग आहे, त्यात काही बदल झालेला नाही. त्यानंतर करंट ॲसेटमध्ये इन्व्हेंटरी मागचंच हेडिंग आहे तेच इकडे आलेलं आहे. त्यानंतर मेन हेडिंग दिले फायनान्शियल ॲसेट, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घेतलंय, इन्व्हेस्टमेंट करंट इन्व्हेस्टमेंट. ट्रेड रिसिवेबलमध्ये डेटर्स, डेटर्समधून आरडीडी मायनस होणार. कॅश, बँकेचे जे काही बॅलन्सेस असतील ते कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटमध्येच राहणार, हे मागचंच हेडिंग आहे. हे एक ॲडिशनल हेडिंग आलेलं आहे, बँक बॅलन्स अदर दॅन 3 अबव, तर त्यामध्ये इतर कुठे पैसे असतील वरचे हेडिंग सोडून तर ते आपण दाखवणार आहोत. लोनमध्ये आता बिल्स रिसिवेबल पण दाखवायचे, प्रीपेड किंवा ॲडव्हान्सेस असतील तर ते दाखवायचे. त्यानंतर हा जो अदर शब्द आहे याचा काही वापर करायचा नाही. करंट ॲसेट्स, टॅक्स ॲसेट जे आहेत त्याचा पण वापर नाही करायचा. अदर करंट ॲसेटमध्ये मात्र आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट असेल तर ते आपण दाखवणार आहोत. आधी ॲसेट साईड येईल आणि त्यानंतर लायबिलिटी साईड येईल. लायबिलिटी साईडला नाव दिलेलं आहे इक्विटी अँड लायबिलिटीज. इक्विटी अँड लायबिलिटीज, त्यामध्ये पहिलं नाव इक्विटी घ्यायचं, इक्विटीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल, इथे प्रेफरन्स वगैरे सगळं त्यातच येईल. आणि अदर इक्विटी म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लसचं जे हेडिंग होतं त्याचं नाव चेंज झालं फक्त, आणि अदर इक्विटी नाव आलं. त्यानंतर
लॉंग टर्म बॉरोइंगच्या ऐवजी बॉरोइंग शब्द आला, इथे आपण डिबेंचर घेणार, डिबेंचरचं इंटरेस्ट डिबेंचर मध्येच ऍड करणार. बाकीचे जे हेडिंग्स आहेत ते कोणतेही वापरायचे नाही नॉन करंट मधले. करंट मधले पहिला जो हेडिंग आहे तर शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या ऐवजी नुसतं बॉरोइंग नाव आलं. इथे नेहमीप्रमाणे आपण डिपॉझिट, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट घेणार आहोत. ट्रेड पेबल मध्ये क्रेडिटर्स घेणार आहोत. त्यानंतर हे हेडिंग नाही वापरायचं. अदर करंट लायबिलिटीज मध्ये नेहमीप्रमाणे आपण तिकडे जे अदर करंट लायबिलिटीजला पोस्टिंग करायचं तेच इथे आहे. आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या ऐवजी प्रोव्हिजन नाव आलेलं आहे. एवढाच चेंज आहे.